माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता. मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा म्हणे, तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणं पीत आलो होतो. एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता. सगळं चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळं तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडलं होती. त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई, कासावीस होई. शेजाऱ्यांच्याकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी. घटका मला समोर बसवून माझ्या कानांतील कुंडलांकडं स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं. का नाही जायचं, मी विचारी. हे बघ, वडील माणसांचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण. किती भित्री आहेस ग तू. अगं काय होतंय गेलं तर. नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी, वसू, मी तुला आवडते की नाही. हो म्हणून मी मान डोलवी. माझ्या कानांतील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकानं पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडं. ती मला कळवळून सांगे. तिच्या डोळ्यांतून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार. मग तर झालं. ते ऐकताच आत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे नि कानांचे पटापट मुके घेई. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमचं घुसमटत राहावं. तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी, गंगामातेच्या पाण्याला आईनं एवढं का बरं घाबरावं. आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता. आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधीच समजता कामा नये. मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोणाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुल फुलांच्या मुठी भरून देई.